कलेक्टर, सीईओ, दोन्ही सीपी, एसपी, पीएमआरडी, कमिशनर अशा या सगळ्या ऑफिसरच्या बरोबर मीटिंग घेतली होती. त्याचे 3-4 कारणं होती. एक म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, यंदाचा गणेशोत्सव आमच्या महायुतीच्या सरकारने राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये अधिक आनंदामध्ये, नेहमीच आनंदात होतच असतो, अधिक उत्साहामध्ये सर्व राज्य सरकारची आमची सगळी यंत्रणा त्यामध्ये मनापासून झोकून देऊन काम करणार त्या पद्धतीनं सगळ्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. उदाहरण जायचं झालं तर रेल्वे मेट्रोच्या बाबतीमध्ये सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत ती मेट्रो चालू राहील आणि शेवटचा दिवस असेल त्यावेळेस ती पूर्णपणे 24 तास चालू ठेवायचा आमचा निर्णय झालेला आहे. हे सगळं करत असताना त्यामध्ये मेट्रोच्या वतीनं साधारण मानाचे गणपती नागरिक ज्यावेळेस बघायला जातील त्यावेळेस कुठल्या स्टेशनला त्यांनी चढावं आणि कुठं उतरावं आणि उतरल्यानंतर कसं त्यांना त्या गणपती पाहता येतील अशाही प्रकारचं आम्ही मीडियामध्ये पण देणार आहोत आणि आत्ताच त्याच्याबद्दलची चर्चा झाली. सीपी पण त्याबद्दलची पाहणी करतील आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं त्यामध्ये देखील आम्ही सगळ्यांनी लक्ष घालायचं ठरवलेलं आहे.